नमस्कार मित्रांनो, टेक्नॉथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्वाची अपडेट आलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. आज सकाळपासूनच महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होत आहे. तर नेमके कोणत्या महिलांना किती पैसे मिळाले आणि ज्यांना हे पैसे मिळालेले नसेल तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे, म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ हे पैसे जमा होतील. तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे. तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती तात्काळ आपणास मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा लाडक्या बहिणींनो, अनेक महिला भगिनींच्या खात्यावर 4,500 रुपये आणि काहींच्या खात्यावर 1,500 रुपये जमा झालेले आहे. तर या संदर्भात हा जो तिसरा हप्ता आहे, तर सलग आता 2 ऑक्टोबर पासून 10 ऑक्टोबर पर्यंत पैसे जमा होणार आहे. त्यामुळे चिंता करू नका. सुरुवातीला 2 ऑक्टोबर पासून ते 10 ऑक्टोबर पर्यंत सुरुवातीचे 2-3 दिवस असणार आहे. तर ज्या महिला भगिनींचे पहिला दुसरा हप्ता आलेला नव्हता त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होताना आपल्याला दिसून येतात. आणि ज्या महिला भगिनींच्या खात्यावर अजूनपर्यंत 1 रुपया पण जमा झालेला नाही तर त्यांनी आता वेट करायचा आहे. तर बघा या ठिकाणी एक आपल्या महिला भगिनी आहे, तर त्यांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला त्यांच्या खात्यावर जे काही 1,500 रुपये जमा झालेले आहे तर त्यांचा फोटो शेअर केलेला आहे, इमेज शेअर केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सर, आपल्या व्हिडिओमुळे माझा फायदा झाला आणि माझ्या खात्यावर हे 1,500 रुपये जमा झालेले आहे. कारण त्यांनी सप्टेंबरमध्येच फॉर्म भरलेला होता आणि म्हणून त्यांच्या खात्यावर हे सप्टेंबरचेच पैसे जमा झालेले आहे. आता अनेक महिला भगिनी अशा आहेत की त्यांचा फॉर्म जुलैमध्ये मंजूर झालेला होता, परंतु अजूनही त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही. म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे होता, एकूण 4,500 रुपये, परंतु तसं झालेलं दिसत नाही. तर अशा महिला भगिनींचं होऊ शकते की जे काही बँक संदर्भातली जे काही कामे असावी तर ती पूर्ण झालेली नसावी, म्हणजे डीबीटी अकाउंट इनेबल नसावं किंवा बँक अकाउंटला आधार नंबर लिंक नसावा, त्यामुळे सुद्धा हे पैसे अडकून पडले असेल. परंतु चिंता करू नका, फक्त त्याचा फॉलोअप घ्या, बँकेत जा, फॉलोअप घ्या, म्हणजे आपल्या खात्यावर 10 ऑक्टोबर पर्यंत हे पैसे जमा होणार आहे आणि सगळ्या महिला भगिनींना हे पैसे मिळणार आहे. त्यामुळे चिंता करू नका. जर तुमचा फॉर्म मंजूर झालेला असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. आता बघा, या ठिकाणी काही महिला भगिनींच्या खात्यावर 4,500 रुपये जमा झालेले आहे, तर काहीच्या खात्यावर 1,500 जमा झालेले आहे, तर काहीच्या खात्यावर 3,000 रुपये जमा झालेले आहे. आता ज्या महिला भगिनींनी जुलैमध्ये फॉर्म भरलेला होता, परंतु पहिला हप्ताही त्यांना मिळाला नाही, ऑगस्टचा हप्ताही मिळाला नाही आणि सप्टेंबर आलेला आहे, म्हणजे या तिन्ही महिन्याचे एकत्रित 4,500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेले आपल्याला दिसून येईल. त्यानंतर दुसरी गोष्ट, ज्या महिला भगिनींनी एक हप्ता मिळालेला होता जुलैचा, परंतु ऑगस्टचा मिळालेला नव्हता, त्यामुळे त्या महिला भगिनींच्या खात्यावर ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 2 महिन्याचे जे काही पैसे आहेत ते जमा झालेले आहेत, 3,000 रुपये. आणि ज्या महिला भगिनींनी 1 सप्टेंबरला फॉर्म भरलेला होता आणि त्यांचा फॉर्म मंजूर झालेला होता, त्यांना फक्त एकाच महिन्याचा लाभ मिळालेला आहे आणि तो म्हणजे 1,500 रुपये. तर अशा प्रकारे काही महिला भगिनींना 4,500 रुपये मिळाले, काही महिला भगिनींना 3,000 मिळालेले आहेत, तर काही महिला भगिनींना 1,500 मिळालेले आहे. आणि आता अशा अनेक महिला भगिनी आहे की त्यांना अजून या योजनेचा 1 रुपया पण मिळालेला नाही. तर आता त्या महिला भगिनीने नेमकं काय करायचं आहे तर ते मी या ठिकाणी सांगतो आहे की नेमकं ते करा, म्हणजे आपल्या खात्यावर लगेच पैसे जमा होणार आहे. तर बघा महिला भगिनींनो, अनेक जण मला म्हणत आहे की आम्ही हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट केलेला आहे, परंतु आमच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही. तर महिला भगिनींनो, मला हे सांगायचं आहे, ज्यावेळेस पैसे येणे सुरू होतात, पैसे जमा होणे सुरू होतात, त्याच वेळेस हेल्पलाईन नंबरवर काम करण्याचे जे गव्हर्नमेंटचे लोक आहेत ते काम करतात, पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणून आता सलग पैसे 4-5 दिवस सुरू राहणार आहे येणे. म्हणून आता काय करायचं आहे आपल्याला, या स्क्रीनवर जो काही व्हॉट्सअप नंबर दिसत आहे किंवा हेल्पलाईन नंबर दिसत आहे, तर त्या हेल्पलाईन नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. व्हॉट्सअप मेसेज केल्यानंतर तिकडून काही प्रश्न विचारले जातील आणि ते प्रश्न विचारल्यानंतर आपण त्याचं रितसरपणे उत्तर द्या. आपला जिल्हा कोणत्या विभागात मोडतोय तर ते पण त्यांना सांगा, म्हणजे त्यांना आपलं सगळं डिटेल चेक करणे सोपं जाईल आणि आपल्या कोणतीही जर अडचण नसेल, आपलं खातं हे आधार कार्डशी लिंक असेल आणि डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर निश्चितच आपल्या खात्यावर पैसे जमा करून देण्यासाठी ही हेल्पलाईन नंबर मदत करणार आहे. त्यामुळे या स्क्रीनवर जी काही हेल्पलाईन नंबर दिसत आहे तर त्याला तात्काळ फोन करा, व्हॉट्सअप मेसेज करा
आणि लगेच काही तासामध्ये आपले पैसे जमा होतील. आता हे केव्हा करायचं? सलग 2-3 दिवस करा. ज्या महिला भगिनींचे पैसे व्हॉट्सअप मेसेज केल्यानंतर जर पैसे आले तर थांबा. परंतु ज्यांचे पैसे आलेले नसेल तर सलग त्यांनी 2-3 दिवस मेसेज करा त्या व्हॉट्सअप नंबरवर. म्हणजे आपल्या खात्यावर मागे पुढे पैसे जमा होणार आहे. तर अशा प्रकारचे महत्त्वाचं सोल्युशन मी आपणास या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि याचा वापर केल्या अनेक महिला भगिनींचे पैसे सुद्धा जमा झालेले आहे आणि त्यांनी आपल्या पैसे जमा झाल्याचे मेसेज टाकलेले आहे आणि स्क्रीनशॉट पण शेअर केलेले आहे. त्यामुळे आपल्याही खात्यावर पैसे जमा होतील. चिंता करू नका. फक्त या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते काम पूर्ण करा, तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होतील. त्याचबरोबर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि यापासून मदत होणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.